की गाडलेल्या हजारो भावनांचा ज्वालामुखी खतखतो आहे माझ्या काळजात. गाडलेल्या हजारो भावनांचा ज्वालामुखी खतखतो आहे माझ्या काळजात. मी माझ्या चिता रचून ठेवली आहे, रोज कफन घालून जगतो या आसमंतात. गाडलेल्या हजारो भावनांचा ज्वालामुखी खतखतो आहे माझ्या काळजात. मी माझ्या चिता रचून ठेवली आहे, रोज कफन घालून जगतो या आसमंतात. तलवारीने छाटता आल्या असत्या तर छाटल्या असत्या इथल्या प्रकाशस्थळ उद्ध्वस्त करणाऱ्या साऱ्याच दिशा. तलवारीने छाटता आल्या असत्या तर छाटल्या असत्या इथल्या प्रकाशस्थळ उद्ध्वस्त करणाऱ्या साऱ्याच दिशा. कोणकोणते डाव रचत आहे इथली व्यवस्था माझ्या पराभवासाठी. कोणकोणते डाव रचत आहे इथली व्यवस्था माझ्या पराभवासाठी. कर्णाने दिली असेल एकलव्याने दिला असेल. कर्णाने दिली असेल एकलव्याने दिला असेल. मी मात्र काही देणार नाही. हिसकावून घेईल अंगुली माला सारखं सगळं सगळं, पण फक्त माझ्याच हक्काचं. हिसकावून घेईल सगळं सगळं अंगुली माला सारखं, पण फक्त माझ्याच हक्काचं. तसाही मी बोधी वृक्षाला उंजळीने पाणी घालून जगतच आहे. तसाही मी बोधी वृक्षाला उंजळीने पाणी घालून जगतच आहे. माणसातला माणूस बनून, माणसातला माणूस बनून. आपणा सर्वांनी हे कवी संमेलन अत्यंत मनपूर्वक ऐकलं, वेळोवेळी दाद दिली, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. नाही आता भैया इथं अतुल म्हणतोय की कवी अध्यक्षाला आणखी एक कविता घेता येते. तुमचा एक किस्सा आठवला मला. ते होते काय अतुल की एक व्यक्ती समोर धावत चालला. बापू सांगतात नेहमी भाषणामध्ये, एक व्यक्ती समोर चालला धावत आणि दुसरा त्याच्या मागे चालला धावत. हे तिसऱ्याने पाहिलं आणि मागच्याला पकडलं. म्हणे काय झालं, यानं तुला शिव्या दिल्या का? तो म्हणे नाही. मग काय झालं, यानं तुला मारलं का? तो म्हणे नाही, मारले नाही. मग काय यानं तुझी काही वस्तू चोरी केली का? तो म्हणे नाही, तसंही काही नाही झालं. मग झालं तरी काय? म्हणे तू काय याच्या मागे लागला? तो म्हणे आमच्या दोघांचं ठरलं होतं म्हणे की आधी तू माझ्या कविता ऐकायच्या, मग मी तुला कविता ऐकवीन. यानं याच्या कविता मला सांगितल्या म्हणे, माझी कविता सांगायची वेळ आली तर हा धावून राहिला म्हणे. तर कवीची अशी अवस्था आहे. जेवढे लोक आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहे, श्रोतागण भेटलेले आहे, हे अत्यंत दर्दी आहे, दर्जेदार आहेत. हे सगळे कवींच्या कविता अत्यंत प्रामाणिकपणे ऐकून त्यांनी दाद दिलेली आहे. आपल्यालाही त्यांचा अंत पाहता कामा नये. पुढल्या सत्राचे सगळे वक्ते आलेले आहे, राहुलभाऊ या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर खुशबू मिसळे यांचं मी सावित्री बोलते हा एक पात्री प्रयोग, मी रमाई बोलते हा एक पात्री प्रयोग सुद्धा या ठिकाणी होणार आहे. आपणा सर्वांना मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आयोजकांनी आम्हा सर्व कवी लोकांचा या ठिकाणी सन्मान केला, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.